आगामी काळात उपजिल्हाधिकारी तहसीलदार यांच्या जागा ज्या आहेत तर त्या कमी होऊ शकतात का, याच्या संदर्भातला एक नवीन शासन निर्णय जो आहे तर तो आलेला आहे. उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या सेवा प्रवेश जे आहेत तर ते नवीन नियम राजपत्रात प्रकाशित करण्यात आलेले. तर हे नवीन नियम काय याच्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे आणि या बदलाचा आपल्यावर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार आहे याची पण संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा, नुकतंच जे आहे तर ते एक नवीन राजपत्र प्रकाशित झालेले महाराष्ट्र शासनाचं 20 जुलै 2026 हे राजपत्र आहे. या राजपत्राचा विषय काय आहे मित्रांनो तो समजून घ्या. बघा, हे राजपत्र सेवा प्रवेश नियम प्रकाशित करतं कोणत्या कोणत्या पदांसाठी. बघा, अप्पर जिल्हाधिकारी, निवड श्रेणी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार गट ब राजपत्रित सेवा प्रवेश नियम 2026. तर या सर्व पदांसाठी तर ते हे करतात. बघा, पहिलं कोणतं पद आहे, निवड श्रेणी अपर जिल्हाधिकारी, दुसरं अपर जिल्हाधिकारी, तिसरं निवड श्रेणी उपजिल्हाधिकारी, चौथं उपजिल्हाधिकारी, त्याच्यानंतर तहसीलदार 5 आणि नायब तहसीलदार 6. तर अशी या 6 पदांसाठीची सेवा प्रवेश नियम. याच्यामध्ये दोन गोष्टी त्यांनी सांगितलेल्या, एक प्रमोशनने कोणतं पद भरलं जाणार आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट रिक्रुटमेंटने म्हणजे परीक्षेद्वारे आपण ज्या परीक्षेचा अभ्यास करतो त्या परीक्षेने कोणती पदं भरली जाणार आहेत, किती प्रमाण असणार आहे दोघांचं, आणि प्रमोशनसाठी किती वर्ष सर्व्हिस पाहिजे, हे सर्व त्यांनी व्यवस्थित पद्धतीने डिफाईन केलेलं आहे याच्यामध्ये. बघा, सगळ्यात आधी त्यांनी नियुक्ती प्राधिकरण सांगितलेले आहे दोन याच्यासाठी. बघा, एकासाठी डायरेक्टली राज्याचे सीएम नियुक्ती प्राधिकरण असतील आणि दुसऱ्याचे विभागाचे जे काही प्रभारी मंत्री असतील ते असतील. मुख्यमंत्री कोणाकोणासाठी असतील, बघा, निवड श्रेणी अप्पर जिल्हाधिकारी, निवड श्रेणी उपजिल्हाधिकारी गट या 3 पदांसाठी मुख्यमंत्री हे नियुक्ती प्राधिकरण म्हणून काम करतील, अपॉइंटमेंट अथॉरिटी म्हणून काम करतील, आणि विभागाचे प्रभारी मंत्री हे उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार या 3 पदांसाठी नियुक्ती प्राधिकरण म्हणून जे आहे तर ते काम करतील. याच्यात पदवी म्हणजे याचा असा अर्थ असेल की कोणत्याही शाखेतील पदवी जे आहेत तर ते या पदांसाठी जे आहे तर ते पात्र ठरते मित्रांनो. आता जर आपल्याला निवड श्रेणी उपजिल्हाधिकारी गट अ व्हायचं असेल, निवड श्रेणी अपर जिल्हाधिकारी गट अ व्हायचं असेल तर त्याच्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी गट अ म्हणून तुमची 3 वर्ष सर्व्हिस पाहिजे, 3 वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस पाहिजे, तर तुम्ही प्रमोशनने हे पद वरचं पद जे आहे तर ते भरू शकतात. कोणतं पद, हे वरचं पद प्रमोशनने भरू शकतात. बरेच विद्यार्थी विचारतात की हे सर हे निवड श्रेणी वगैरे हे जे आहेत तर ते काय असतं, समजून घ्या. निवड श्रेणी म्हणजे काय असतं माहितीये का, सेमच पद असतं परंतु त्या वरच्या पदाला थोडा मान देण्याचा प्रयत्न केला जातो, थोडं हायर सॅलरी देण्याचं काम केलं जातं. याच्या माध्यमातून तुमचं वरच्या पदावर जरी प्रमोशन नाही झालं तर निवड श्रेणी देऊन तुम्हाला एक प्रमोशन जे आहे तर ते देता येतं. म्हणून त्याला सिलेक्शन ग्रेड किंवा निवड श्रेणी असं म्हणतात. म्हणून तुम्हाला ते 2 पद तिथं जे आहेत तर ते इथं पाहायला मिळतील. बघा, म्हणजे इथं उपजिल्हाधिकारी पद आहे आणि इथं निवड श्रेणी उपजिल्हाधिकारी पद आहे, हे थोडं हेरार्कीमध्ये जास्त आहे. बघा, सगळ्यात आधी नायब तहसीलदार, नंतर तहसीलदार होतो माणूस, उपजिल्हाधिकारी होतो, निवड श्रेणी उपजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी आणि निवड श्रेणी जिल्हाधिकारी. तर हा एक जो आहे तर तो पदोन्नतीचा मार्ग आपल्याला इथं पाहायला मिळतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की मुख्यमंत्री आणि विभागीय मंत्री हे नियुक्ती प्राधिकरण जे आहेत तर ते याच्यात असतील. आता याच्यात जे आहे तर ते जो खेळ आहे म्हणजे खरे जे विद्यार्थ्यांचं आता शंका उपस्थित होण्याचं आणि विरोध होण्याचं याला कारण आहे ते म्हणजे प्रमोशनचा याच्यात क्रायटेरिया. नायब तहसीलदार या पदासाठी गट ब चं जे पद आहे त्याची 20% भरतील, म्हणजे 20% एमपीएससी राज्यसेवेमधनं पदं भरली जातील. समजा 100 पदं जर याला मंजूर असतील तर 20 पदांसाठी परीक्षा होईल. 80% डायरेक्ट प्रमोशनने भरलं जाईल, 80% प्रमोशनने भरलं जाईल. आता कोणता प्रमोशनने भरलं जाईल ते मी तुम्हाला सांगतो, फक्त हा एक महत्वाचा क्रायटेरिया होता. तहसीलदार या पदासाठी 40%च फक्त पदांवर एमपीएससी द्वारे परीक्षा घेतली जाणार आहे, म्हणजे एमपीएससी राज्यसेवा. 60% पदं ही प्रमोशनने भरली जाणार आहे. आणि जे उपजिल्हाधिकारी डेप्युटी कलेक्टरचं पद आहे ते पण 40%च फक्त एमपीएससी राज्यसेवा परीक्षेमधनं भरलं जाईल, बाकी 60% त्याच्यासाठी प्रमोशन होणार आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने याच्यामध्ये थोडासा आपल्याला हे पाहायला मिळतो, हे बदल जे आहेत तर ते इथं झालेले आहेत. बाकी काही जास्त इथं बदल आपल्याला इथं पाहायला मिळत नाही. आणि जे काही पद एमपीएससी द्वारे भरली जातील त्यांच्यासाठी त्यांनी एकच सांगितलेलं आहे की त्यांच्यासाठी बघा, पदवी कोणत्याही शाखेची पदवी आयोग म्हणजे एमपीएससी आयोगाकडनं ही पद भरती करण्यात येईल. सध्या राज्यसेवा नावाची एक्झाम असते त्याच्या माध्यमातून भरती करण्यात येईल. वयोमर्यादा किमान 18 वर्ष, ओपनसाठी 38 आणि मागासवर्गीयांसाठी 43 असं त्यांनी त्या सेवा प्रवेश नियमामध्ये सांगितलेले. याच्यात काही बदल झालेला आहे का तर नाही झालेला. समजा
आता नायब तहसीलदार बनायचं असेल तर नायब तहसीलदारसाठी 80-20चा रूल लावलेला आहे. 80% पदं डायरेक्ट प्रमोशनने भरायची आणि 20% पदं ही भरती करायची एमपीएससी द्वारे. 80% पदं कुठून भरायची माहिती का? सहाय्यक महसूल अधिकारी गट क किंवा मंडल अधिकारी गट क यांच्यामधून ज्यांनी 3 वर्षांपेक्षा जास्त सेवा दिली असेल, 3 वर्षांपेक्षा जास्त सर्व्हिस झालं असेल तर ती पदं इथून भरली जातील. अदरवाईज 20% पदं ही एमपीएससी मार्फत भरली जातील. जसं सांगितलं की 100 पदं असतील याला मंजूर, तर 80 पदं डायरेक्ट प्रमोशनने भरली जातील आणि 20% पदच हे फक्त जे आहे परीक्षेने भरले जातील. मग आधी काय क्रायटेरिया होता तो पण मी तुम्हाला पुढे सांगतो मित्रांनो. पहिले हे जे नवीन नियम आहेत ते समजून घ्या. तहसीलदार बनायचं असेल तर तहसीलदारसाठी नायब तहसीलदार या पदावर 60% लोकांना प्रमोशन आहे आणि 40% एमपीएससी द्वारे पदं भरली जातील. 3 वर्ष सेवा देणं गरजेचं आहे. समजा उपजिल्हाधिकारी बनायचं असेल तर त्याच्यासाठी तहसीलदार या पदावर किमान 3 वर्ष सर्व्हिस पाहिजे आणि तर तुम्हाला 60% इथं जे आहे तर ते प्रमोशन आहे आणि 40% फक्त पद भरती इथं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर या कोणत्याही स्टेजवर फॉर एक्झाम्पल तुम्हाला निवड श्रेणी अप्पर जिल्हाधिकारी व्हायचं असेल तर याच्यासाठी भरती होत नाही मित्रांनो, हे पद प्रमोशननेच भरलं जातं. मग अप्पर जिल्हाधिकारी गट म्हणून 3 वर्ष सर्व्हिस जर कंप्लीट केली असेल तर तुम्हाला निवड श्रेणी म्हणजे सिलेक्शन ग्रेड अप्पर जिल्हाधिकारी भेटतं. जर तुम्हाला अप्पर जिल्हाधिकारी पाहिजे तर तुम्हाला निवड श्रेणी उपजिल्हाधिकारी गट म्हणून 3 वर्ष सर्व्हिस पाहिजे तर तुम्ही या पदावर जाऊ शकतात. 1, 2, 3 हे तिन्ही याचे पाहायला मिळतात. जर निवड श्रेणी व्हायचं असेल तर उपजिल्हाधिकारी म्हणून 3 वर्ष सर्व्हिस तुमची कंप्लीट पाहिजे. हे तिन्ही पद आपल्याला डायरेक्टली प्रमोशनने भरण्यात येतील. यांच्यासाठी कुठलीही भरती वगैरे होत नाही. असं पण आधी पण यांच्यासाठी काही भरती वगैरे होतच नव्हती. त्याच्यानंतर हे सर्व पद आहेत मित्रांनो राज्यस्तरीय, त्याच्यामुळे त्यांची राज्यस्तरीय सेवा ज्येष्ठता यादी तयार होते. प्रमोशन झाल्यावर तुम्हाला कुठेही राज्यात बदली मिळू शकते. त्यांनी ठीक म्हटलेलं पण आहे बघा, कुठेही राज्यात तुमची बदलीसाठी तुम्ही जे आहे तर ते पात्र असू शकतात. आधीचा रेशो काय होता, आत्ताचा रेशो काय बघा. राज्यसेवेमधनं जे उपजिल्हाधिकारी पद आहे त्याचं आधीचं प्रमोशन होतं मित्रांनो 67% हे एमपीएससी द्वारे भरलं जायचं आणि बाकीचं उर्वरित हे प्रमोशनने भरलं जायचं. पण नवीन बदलामध्ये काय झालेलं माहितीये का, 40%. मग इथं हा मायनस झालाय ना मित्रांनो, म्हणजे आधी जी काही समजा 100 पदं असतील त्याच्यापैकी 67 जागांचं मागणी पत्र आलं, आता फक्त ते 40 जागांचं येईल कारण की ते डायरेक्ट रिक्रुटमेंट कमी झालं ना, मग विद्यार्थ्यांचा तो लॉस होणार आहे. तहसीलदारचा 67% होतं ते 40% झालं. नायब तहसीलदारचं 67% वरून डायरेक्टली 20% जे आहे तर ते करून टाकलेलं आहे. म्हणजे इथं आपल्याला जे आहे तर ते खूप कमी जे आहे तर ते पाहायला मिळतं. ओके, आता याच्या संदर्भात विविध मागणी पत्र जे आहे निवेदन वगैरे टेलिग्रामला फिरते. बाकीच्या राज्यांमध्ये जर याचं प्रमाण पाहिलं तर बाकीच्या राज्यांमध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणजे भरतीचा प्रस्ताव म्हणजे भरती म्हणणं जास्त पदं इथं जे आहेत तर ती भरली जातात रॅदर दॅन प्रमोशन. प्रमोशन मध्ये सरकारच्या मर्जीचे किंवा बाकी त्यांच्या पद्धतीने जे काही रूल्स असतात त्याच्यामध्ये होतं. नवीन विद्यार्थ्यांना डायरेक्ट अधिकारी बनण्याची संधी आता थोडी कमी होऊ शकते कारण की आपल्याला स्पष्ट दिसतं आधी 67% होतं 40% होतं. इथं म्हणजे काय लॉजिक लावण्याचं कामच नाही, काही रॉकेट सायन्स पण नाही. तर ही संपूर्ण माहिती बघा, हे काही जे मी इथं घेतलेले ते काही मी मनाचं नाही घेतलेले. इथं त्यांनी सगळ्या काही गोष्टी इथं दिलेल्या आहेत. ही पीडीएफ तुमच्यापर्यंत इथं आलीच असेल बघा. 60-40 आणि नायब तहसीलदारसाठी 80-20चा फॉर्म्युला त्यांनी इथं डिझाईन जो आहे तर तो इथं केलेला आहे मित्रांनो. ओके, बाकी या सगळ्या काही गोष्टी दिलेल्या आहेत. मेन जो होता तर तोच हा एक इश्यू होता. आता या शासनाच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतील मित्रांनो त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण की तुमच्या प्रतिक्रिया या फार मॅटर करतात. कारण की तुम्ही जर बोललं तर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्या होत असतात. तुम्ही व्यवस्थित पद्धतीने चर्चा करा कमेंट बॉक्समध्ये. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.